नमस्कार. आज आपण उत्तर प्रदेशमधल्या सायबर फसवणुकीच्या 2 महत्त्वाच्या घटनांवर बोलणार आहोत. हो, हल्ली हे प्रकार खूप वाढले आहेत असं दिसतंय. अगदी. आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार एक आहे बनावट ट्रॅफिक चलाणची केस आणि दुसरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली झालेली फसवणूक. बरं. या दोन्ही घटना कशा घडल्या, म्हणजे त्यामागची पद्धत काय आहे आणि आपल्याला काय शिकायला मिळतंय, हे जरा खोलवर जाऊन पाहूया. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? त्या चलांच्या केसपासून? हो. पहिली घटना आहे श्यामजी द्विवेदींची. हं. ते शिक्षक आहेत. त्यांना फोनवर एक मेसेज आला. अच्छा. मेसेजमध्ये होतं की त्यांच्या बाईकची नंबर प्लेट नियमाप्रमाणे नाहीये. त्यामुळे चलाणालय आणि ते भरण्यासाठी एक लिंक दिली होती. ओके. आणि रक्कम? रक्कम अगदीच किरकोळ होती. म्हणजे कोणाला संशय येणार नाही अशी. द्विवेदीजींना वाटलं असेल चला भरून टाकू. हां, स्वाभाविक आहे. छोटी रक्कम म्हटल्यावर माणसे विचार करत नाहीत जास्त. रे 8 लाख? फक्त एका लिंकवर क्लिक केल्याने? हो, इतक्या सहज. हे कसं शक्य झालं असेल? इथेच सायबर गुन्हेगारांची हुशारी किंवा चालाखी म्हणा दिसते. ते मुद्दाम कमी रकमेचा आमिष दाखवतात. अच्छा. म्हणजे लोकांना वाटतं की ठीक आहे, किरकोळ रक्कम आहे, भरून टाकू. विश्वास बसतो पटकन. पण त्या लिंक मागे धोका असतो. म्हणजे ती लिंक खरी नसते? नाही. ती एकतर बनावट वेबसाईटवर नेते, जी अगदी सरकारी वेबसाईटसारखी दिसते. तिथे मग नकळतपणे आपण बँक डिटेल्स किंवा कार्ड नंबर वगैरे टाकतो. अरे देवा. किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्या लिंकवर क्लिक केल्यामुळे फोनमध्ये काहीतरी मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल होतं. अच्छा. आणि मग गुन्हेगारांना आपल्या फोनचा, आपल्या बँक खात्याचा ॲक्सेस मिळतो. ती छोटी रक्कम भरण्याची प्रक्रिया म्हणजे फक्त एक, काय म्हणतात त्याला, दार उघडण्याची किल्ली असते त्यांच्यासाठी. म्हणजे विश्वास जिंकून मग मोठा हात मारला जातो. खरंच विचार करायला लावणारी पद्धत आहे ही. अगदी. आता दुसरी घटना बघूया. ही कानपूरमधली आहे. कांशीराम कॉलनीतले अशोक कुमार आणि काही इतर लोक. हो, ऐकलंय याबद्दल थोडं. प्रधानमंत्री आवास योजनेचं प्रकरण आहे वाटतं हे. बरोबर. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देण्याचं आमिष दाखवलं गेलं. सांगितलं की काही लाख रुपये भरा आणि घर मिळवा. सरकारी योजना म्हटल्यावर लोकांनी विश्वास ठेवला असणार. हो ना. लोकांनी 2022 मध्ये पैसे भरले सुद्धा. पण आजपर्यंत ना त्यांना घर मिळालंय ना त्यांचे पैसे परत मिळालेत. आणि ज्यांनी पैसे घेतले त्यांचं काय? त्यांनी संपर्कच तोडून टाकला. गायबच झाले ते लोक. अरे रे, हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे बघा, दोन्ही घटनांमध्ये एक समान धागा दिसतोय की नाही? काय? हो. सरकारी योजना किंवा अधिकृत प्रक्रिया, जसं की चलान किंवा ही आवास योजना, यांची हुबेहूब नक्कल केली जातीये. हो, बरोबर आहे. सायबर क्राईम तज्ज्ञ आहेत प्रोफेसर त्रिवेणी सिंग. ते याच गोष्टीवर भर देतात. ते म्हणतात की लोकांना डिजिटल व्यवहारांमधली सोय हवी असते, पण त्या मागचे धोके समजत नाहीत अनेकदा. म्हणजे डिजिटल साक्षरतेचा अभाव हे मुख्य कारण आहे. ते आहेच, पण त्यासोबतच बँकिंग सुरक्षा प्रणालीमध्ये पण काही वेळा कमतरता असू शकते, ज्याचा फायदा हे गुन्हेगार घेतात. अच्छा. म्हणजे हे फक्त लोकांना माहीत नाही असं नाही, तर त्यांचा जो विश्वास आहे सरकारी योजनांवर किंवा प्रक्रियेवर, अगदी बरोबर. त्याचाच गैरफायदा घेतला जातोय. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. हे फक्त तांत्रिक ज्ञानाच्या अभावाचं प्रकरण नाहीये. लोकांचा विश्वास आणि आपलं काम सोपं व्हावं, पटकन व्हावं ही अपेक्षा, याचाच गैरफायदा घेतला जातोय. म्हणजे बघा, ही केवळ डिजिटल साक्षरतेची समस्या नाहीये, तर एका अर्थाने लोकांच्या मनात असलेल्या विश्वासाला आणि सोयीच्या अपेक्षेला टार्गेट केलं जातंय. आणि फसवणुकीचे मार्ग सतत बदलतायत. खरंय. मग सामान्य माणसाने काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही लिंक किंवा मेसेज आला, विशेषतः जिथे पैशांचा व्यवहार आहे, तिथे लगेच विश्वास ठेवू नये. माहितीची पडताळणी करावी. अधिकृत वेबसाईट्स किंवा कार्यालयात जाऊन खात्री करावी. हे गरजेचे आता. आणि या सगळ्या घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जात आहेत खरं तर. तो कोणता? आपण या डिजिटल जगात सोयीसुविधा मिळवतो आहोत, पण त्या बदल्यात नकळतपणे कोणती किंमत मोजतो आहोत सुरक्षेच्या बाबतीत. म्हणजे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे श्रोत्यांसाठी. सांगा ना. जेव्हा फसवणूक करणारे सरकारी योजना किंवा अधिकृत प्रक्रियेची अशी नक्कल करून आपला विश्वास जिंकतात, तेव्हा आपल्या कोणत्या सवयी किंवा कोणत्या अपेक्षा किंवा कोणती गृहीतकं त्यांना ही संधी देत असतील. डिजिटल जगात सुरक्षित राहायचं असेल तर फक्त तांत्रिक ज्ञान पुरेसं आहे की आपल्या विश्वासाच्या, आपल्या सोयीच्या संकल्पनांनाही पुन्हा तपासून बघण्याची गरज आहे.